नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे माझ्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम चमचमीत अशी सोयाबीनची भाजी की ज्याच्या पुढे नॉनव्हेजसुद्धा फिक्कं पडेल. आता काही दिवसातच श्रावण मास चालू होतो आहे, त्याच्यामुळे महिनाभर तरी घरात नॉनव्हेज आपल्या बनणार नाही. त्यामुळे एकदा या पद्धतीने सोयाबीनची भाजी करून पहा. मुलं नॉनव्हेजचं परत नावही काढणार नाहीत. सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा टोमॅटो रफली चॉप करून मी घेतलेला आहे. तसेच एक मिरची आणि थोडीशी कोथिंबीरही आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. तर हे पहा, एकदम बारीक असं आपलं वाटण वाटून झालेलं आहे. आणि आता या भाजीत घालण्यासाठी आपण एक पाणी करून घेणार आहोत, ज्यामुळे भाजीची चव तर वाढतेच पण भाजीला कलर अप्रतिम असा येतो. त्यासाठी एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घेऊन मी त्यामध्ये 2 चमचे चहा पावडर घातलेली आहे. हो, चहा पावडर. यांनी आपल्या भाजीला इतका सुंदर कलर येतो की भाजी बघता क्षणी तुम्हाला खावीशी वाटेल. आता हे पाणी आपण छान उकळायला ठेवून घेऊयात. आणि आता दुसऱ्या एका पातेल्यामध्ये आपण एक ग्लासभर कोमट पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं हिंग आणि अगदी थोडंसं मीठ घालून आपले हे सोया चंक्स भिजत घालूयात. मी इथे मिनी सोया चंक्स घेतलेले आहेत. तुम्हाला घरात जे अवेलेबल असतील ते तुम्ही इथे घेऊ शकता. आता एकदा चमच्याने हे हलवून घेऊन एक 5 मिनिट त्याला तसंच ठेवून देऊयात. आता भाजी फोडणीला घालण्यासाठी एका कढईमध्ये पळीभर तेल गरम करून त्यामध्ये आपण जिरं घालून घेऊयात. जिरं छान फुललं की मग त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. मी इथे कांदा चॉपरवरती अगदी फाईन असा चिरून घेतलेला आहे. तुम्ही कांदा किसणीने किसून घेतलात तरीही चालेल. हा कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिट ट्रान्सल्युसेंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याचा थोडा थोडा कलर बदलत आला की त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेऊयात. आलं लसूणचा उग्र असा वास जाण्यासाठी आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटांमध्ये आपलं आलं लसूणसुद्धा कांद्यासोबत छान परतून होईल. आता आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे. मग यामध्ये आपण टोमॅटो आणि मिरचीची जी पेस्ट केली होती ती घालून घेऊयात. ही पेस्टसुद्धा कांद्यासोबत आपण 1 ते 2 मिनिट त्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊयात. अगदी मिनिटभरामध्येच आपल्या वाटणाचा कलर छान बदललेला असेल आणि याच्या किनारींना तेलसुद्धा सुटलेलं असेल. मग यामध्ये आपण 1 मोठा चमचा काळा मसाला घालून घेऊयात. तसेच यामध्ये चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद आणि 1 चमचा चिकनचा मसाला घालायचा आहे. जर तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घातलात तरीही काही हरकत नाही. हे मसाले अगदी काही सेकंद आपण परतून घेऊयात आणि खाली जर ते लागायला लागले तर त्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घालून आपण हे मसाले परत एकदा परतून घेऊयात. आता या पाण्यामध्ये आपले मसाले आणि वाटण शिजतंय तोपर्यंत आपण सोयाबीनमधलं पाणी काढून घेऊयात. तर हे पहा, आपले सोयाबीन छान असे आता पाण्यामध्ये फुगलेले आहेत. टाकताना अगदी ते छोटे छोटे होते पण आता पाणी शोषून घेतल्यामुळे ते फुगून मोठे झालेले आहेत. हे सगळे सोयाबीन आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि या सगळ्या सोयाबीनमधलं पाणी हाताने दाबून आपण पिळून काढून घेऊयात. अशा प्रकारे मिठाच्या आणि हिंगाच्या पाण्यामध्ये सोयाबीन भिजत ठेवल्यामुळे आतपर्यंत त्याची चव राहते. हे पहा, आता आपल्या सगळ्या सोयाबीनमधलं पाणी निघालेलं आहे आणि आपल्या मसाल्याला छान तेलही सुटलेलं आहे. या मसाल्यांमध्ये आता आपण सोयाबीनचे चंक्स घालून घेऊयात. आता सोयाबीन अगदी काही सेकंद परतल्यानंतर त्यामध्ये मगाशी आपण केलेलं चहा पावडरचं पाणी घालून घेऊयात. चहा पावडरचं पाणी 2 ते 3 मिनिट आपल्याला मस्त उकळून असं ते घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपण या भाजीमध्ये घालून घेऊयात. पण हे पाणी घालताना आपल्याला चहा पावडर गाळून घ्यायची आहे. असं चहा पावडरचं पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला चव तर येतेच पण कलर खूप सुंदर होतो त्याचा. आता यामध्ये आपल्याला हवं तितकं पाणी ॲडजस्ट करून याच्यावर मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून झाकण ठेवून अगदी एक 5 ते 6 मिनिट ही भाजी मस्त अशी शिजवून घेऊयात. तर हे पहा, आपल्या भाजीचा कलर काय मस्त असा तेलाचा तवंग देखील याला आलेला आहे. दिसतानाच भाजी इतकी चमचमीत दिसत आहे की जरी तुम्हाला भूक नसेल ना तरी ही भाजी बघूनच तुम्हाला भूक लागेल. आणि याची चव म्हणाल तर तुमच्या कोणत्याही नॉनव्हेजच्या भाजीला ही मागे टाकेल इतकी अप्रतिम अशी ही भाजी लागते. आता श्रावण महिन्यात नॉनव्हेज नाही आहे म्हणून मुलं अजिबातही हट्ट करणार नाहीत. जेव्हा मुलांना नॉनव्हेज खायचं मन होईल
तेव्हा अशी ही सोयाबीनची चमचमीत भाजी करून घाला. मुलं एकदम खुश होऊन जातील. आणि हो, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन ते करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.